नमस्कार मैत्रिणींनो, सर्व मैत्रिणींना माझे श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण शेवगाची भाजी बनवणार आहोत, शेवगा शेंगा, आणि ती पण आपण गावरान पद्धतीनं बनवणार आहोत. ही शेवग्याची शेंगाची भाजी. तर चला आपण बनवूया कशी बनवायची ते. तर हे बघा, मी त्याच्यासाठी ह्या शेंगा घेतलेल्या आहे. अर्धा किलो आहे बघा ह्या शेंगा. आणि ह्या शेंगा अशा कट करून घ्यायच्या. त्याचे जे शिरा असतात ना त्या थोड्याशा काढून घ्यायच्या, कारण की शेंगा पण लवकर शिजतात आणि कडूपणा पण जातो, त्याचा कडूपणा पण त्याच्यामध्ये राहत नाही. तर आता ह्या शेंगा ज्या आहे तर आता आपण उकडून घ्यायच्या आहे. तर ह्या शेंगा उकडण्यासाठी मी पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये असं पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे जास्त पाणी टाकायचं उकडायला. जास्त पाण्यामध्ये म्हणजे लवकर उकडल्या जातात आणि सगळ्या शेंगा व्यवस्थित उकडल्या जातात, म्हणून जास्त पाणी टाकायचं. आणि आता जे आपण कट केलेल्या शेंगा होत्या, मी त्या शेंगा त्याच्यामध्ये टाकून दिल्या. आणि थोडीशी त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे, कारण की हळदीनं पण म्हणजे चव पण छान येते आणि कडूपणा पण थोडासा कमी होऊन जातो. त्याच्यामुळं हळद टाकायची त्याच्यामध्ये. हळद आणि मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये. आणि शेंगा उकडायला ठेवल्या. तोपर्यंत इकडं मी मसाल्याची तयारी केलेली आहे. खोबरा जो आहे, खोबरा कट करून घेतला, लसूण घेतला, धने आहे, आणि हे लवंग मिरे घेतलेले आहे, खसखस पण घेतलेली आहे, आणि हिरवी मिरची, आणि हे फुटाणे आहे. तर फुटाणे जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही हरभऱ्याची डाळ पण वापरू शकता. म्हणजे जास्त प्रमाणात पण नाही घ्यायची, पण थोड्या प्रमाणामध्ये घ्यायची. त्याने काय होतं, भाजी आपली जी आहे ना मिळून येते. आता आपल्या इकडे शेंगा जे आहे ना, हे बघा किती छान अशा शेंगा उकडल्या गेलेल्या आहे. एकदम व्यवस्थित अशा उकडल्या. कारण जास्त पण लय शिजून नाही द्यायच्या, लय गाळा पण नाही झाल्या पाहिजे, कारण की आता भाजीमध्ये पण उकडल्या जातात त्या. त्याच्यामुळं थोडीशी कसर ठेवायची त्याच्यामध्ये, कारण आपण आता भाजीमध्ये टाकल्यानंतर पण भाजी उकळेपर्यंत छान उकडल्या जातात. आता हे शेंगा जे आहे ते मी उतरून घेतल्या. आणि जो आपण आता मसाला जो तयार केलेला आहे, आता तो मसाला आहे ना, तो मसाला आता भाजून घ्यायचा आहे. तर मी कांदा पण इकडे एक कांदा जो आहे ना तर असा गॅसवर जाळीवरती भाजायला ठेवलेला आहे, पण ते काही मी व्हिडिओमध्ये ते शूट केलेलं नाही आहे. तर एक कांदा पण याच्यासाठी लागणार आहे आपल्याला. कांदा मी असा गॅसवर जाळी ठेवून भाजून घेते. आणि खोबरा जो आहे तो असं सारखं त्याला हलवत राहायचं, कारण की करपल्या पण गेला नाही पाहिजे, नाहीतर मग भाजीची चव आहे ना तर करपल्यासारखी लागते. त्याच्यामुळं असा ब्राऊन कलर होईपर्यंत असं खोबरं छान असं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि तेल टाकायचं, कारण तेल टाकलं लवकर पण भाजलं जातो, आणि तेलामध्ये तळून घेतलेले मसाले म्हणजे टेस्टी पण लागतात. त्याला सारखं असं खालीवर करत राहायचं, जेणेकरून की खोबरं सगळ्या साईडनं असं भाजलं गेलं पाहिजे. हे बघा, आता आपलं खोबरं जे आहे ना छानपैकी असं भाजलं गेलेलं आहे. आता खोबरं काढून घ्यायचं, आणि बाकीचे जे मसाले आहे ना तर ते पण आपले धने वगैरे हे सगळे आपल्याला असे भाजून घ्यायचे आहे. गावाकडच्या पद्धतीनं बनवू लागले मी शेवग्याची शेंगाची भाजी, कारण गावाकडं आई वगैरे आजी त्यांना अशाच बनवायच्या, म्हणून ती बघितलेली होती. तेव्हापासून मी शेवग्याची शेंगाची जेव्हा भाजी बनवते तेव्हा असेच मसाले तयार करूनच बनवते. हे लगेच ताबडतोब मसाले तयार करायचे, दुसरं कुठलाही काही आपल्याला वापरायची गरज नाही याच्यामध्ये. अशा पद्धतीनं जर का शेवग्याच्या शेंगा केल्या तर टेस्टी पण छान होतात. आणि मी ह्याच पद्धतीनं शेवग्याच्या शेंगा बनवते. आणि वांग्याची जरी मसाला वांगा भाजी जरी बनायची असली तर त्याला पण मी ह्याच पद्धतीनं असं बनवते. याच्यामध्ये शेंगदाणे नाही घालायचे, कारण शेंगदाणे घातल्यानंतर भाजीला म्हणजे अशा काळ्या मसाल्याच्या भाजीला छान चव येत नाही, म्हणून काळ्या मसाल्याची जी भाजी असते त्याच्यामध्ये शेंगदाणे वापरायचे नाही. आता हिरवी मिरची घातलेली आहे मी याच्यामध्ये. तर मिरची जी आहे, मिरची पण अशी छान भाजून घ्यायची. मिरचीला जास्त तेल नाही टाकायचं, कारण की मिरची मग तेलामध्ये अशी तडतड करती, उडती. हे बघा, मी कांदा जो आहे ना तो कांदा असा भाजून घेतलेला आहे, आणि परत त्याला तेल टाकून पण असा भाजून घ्यायचा हा कांदा.
आता खसखस राहिलेली होती आपली भाजायची, ती खसखस जी आहे ना ती याच्यामध्ये टाकायची, कारण की मिरचीला आणि कांद्याला ती चिटाकल्या जाते आणि खसखस कशी सेपरेट थोडी असल्यामुळं भाजता पण येत नाही आणि उडती पण ती, त्याच्यामुळं त्याला काय करायचं असं हे आपण मिक्स मसाल्यामध्ये टाकू द्यायची. आता मिरची बघा, मिरची आणि कांदा आता त्याला ती अशी चिटकून बसती, म्हणजे बाजूला उडत नाही आहे आणि भाजल्या पण जाती. तर त्याच्यामुळं अशी खसखस जी आहे ना ती या मसाल्यामध्ये टाकायची. आता आपले मसाले जे आहे भाजून झालेले आहे. आता हे मसाले आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. आणि आता आपला मसाले पण मी मिक्सरमधून काढले आणि आता भाजी करायची तयारी आहे. तर कशी फोडणी द्यायची काय, तर ते बघा. आता 2-3 पळ्या मी तेल टाकलं. तेल थोडंसं जास्त टाकायचं, कारण जर तुम्हाला भाजीला जर का तरी हवी असेल तर तेल थोडं जास्त टाकायचं, आणि जर का तुम्हाला नसेल तर मग तेल कमी टाकलं तरी चालतं. अर्धा चमचाच टाकला आहे मी काळा मसाला आहे, आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये, आणि अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. कारण की आपण याच्यामध्ये पण मसाले वापरलेले आहे, धणे ते, त्याच्यामुळे इथं आपल्याला जास्त मसाले लागणार नाही. आणि हा जो मिक्सरमधून आपण मसाला काढलेला आहे तो ह्या तेलामध्ये टाकून द्यायचा. आणि आता याला तेलामध्ये टाकून असं छान परतू द्यायचं, म्हणजे हा मसाला चांगला आपला तेल सुटेपर्यंत हा मसाला ह्या तेलामध्ये आणि याच्यामध्ये असा परतून घ्यायचा, म्हणजे याला खाली पण नाही लागले गेलं पाहिजे. ते सारखं याला असं हलवत राहायचं. आणि ह्या वेळेला आहे ना म्हणजे गॅस असा म्हणजे मंद आचेवरती ठेवायचा, कारण की फुल गॅसवरती ना लगेच खालून करपायला लागेल, त्याच्यामुळं तसं नाही करायचं. हे बघा आपला मसाला जो आहे ना, तर आता मसाला आपला तेल सोडायला लागलेला आहे. त्या मसाल्यामधून तेल बाहेर येईपर्यंत आपण काय करायचं, याला छान असं परतू द्यायचं. मसाल्यामधून तेल असं सुटू लागलं ना तर मग समजायचं का आपला हा मसाला जो आहे तो मसाला छान परतला गेला. हे बघा कसं साईडनं तेल येतं आहे. तर मग आता आपला हा मसाला जो आहे ना, तर हा मसाला आपला परतला गेलेला आहे. तर याच्यामध्ये मी काय केलं, आपण जे शेंगा उकडलेलं जे पाणी आहे ना ते पाणी टाकलं मी याच्यामध्ये. 1 चमचा असं पाणी टाकलं, आणि पाणी टाकून मग याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं, आणि मिक्स करून थोड्या वेळ राहू द्यायचं. तसंच त्याच्यामध्ये पण थोडंसं शिजून द्यायचं त्याला त्या पाण्यामध्ये. असं खाली नाही लागला गेला पाहिजे हा मसाला. आणि आता अगोदर आहे ना ते उकडलेले शेंगा जे आहे ना ते टाकायच्या, कारण ते पण गरमच होतं पाणी, त्याच्यामुळे ते टाकायचं. आणि ते जर का थंड झालेलं असेल तर मग वरतून गरम पाणी टाकायचं. हे बघा भाजीमध्ये जे आहे ना, तर आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायची तेवढी तुम्ही बनवू शकता. आणि फक्त बघायचं आहे की पातळ होती आहे का घट होती आहे, त्या मसाल्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. आता मी 4 ते 5 माणसाला पुरेल एवढी भाजी बनवलेली आहे. असं एकदम व्यवस्थित त्याला सगळा मसाला मिक्स होईन असं हलवून घ्यायचं त्याला. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण पहिल्यानं पण शिजताना शेंगा उकडताना आपण मीठ टाकलेलं होतं, म्हणून मीठ थोडं कमीच टाकलं मी त्याच्यामध्ये. आता आपली छानपैकी अशी भाजी उकळली गेलेली आहे. त्याच्यामध्ये आता वरतून अशी कोथिंबीर टाकायची. आणि अशी भाजी बनवली ना तर तुम्ही बाजरीच्या भाकर याच्यासोबत आहे ना ही भाजी इतकी छान लागते, खायला टेस्टी लागते. तर चला आता हे बघा बाजरीची भाकर, कांदा, काकडी, लिंबू आणि ठेचा घेतलेला आहे. आणि ही आपली शेवग्याची शेंगाची भाजी पण आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.